हाय, गुड मॉर्निंग. अरे तुझा चेहरा कुठे गेला? सो हा आमचा फर्स्ट ब्लॉग होणार आहे आज यूट्यूबचा. फर्स्ट ठीक आहे यूट्यूबचा. सो आम्ही आजपासून आमच्या यूट्यूब ब्लॉगला पण स्टार्ट करतोय. हा आलेख आणि मी शिवानी आणि किती दूर आहे आपण? मी खूप काळी दिसते, बापरे. आलू आडवा तरी काळी दिसते तू. वॉटेवर. मी आजारी आहे. इग्नोर गाईज, इग्नोर. आजारी मध्ये काळा होता का माणूस? जाऊ दे, आमच्या ट्रान्झॅक्शनसाठी रेडी आहात. नाही. सबस्क्राईब, लाईक अँड शेअर. आता पण नाही. हाय. हेलो. आणि आम्ही रेडी आहोत. तुम्ही लवकरच बघा की आम्ही कुठे चाललोय. एक पलकन जीना. यानंतर आम्ही CNG भरायला आलो. तिकडे खूप मोठी लाईन होती आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप टाइमपास करावा लागला तिथे. आणि टाइमपास करत करत एन्जॉय केलं CNG ची लाईन पण. असं करत करत इतका टाइम कुठे गेला आम्हाला कळालंच नाही. नंतर निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. आणि आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलोय. हो, आम्ही आलेलो आहोत घृष्णेश्वरला. महाशिवरात्री निमित्त आमचा हा योग जुळून आलाय आणि वातावरण इतकं सुंदर आहे इथे. टाइम पण आम्ही आलेलो इथे, बट खूप गर्दी होती आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला वेळ नव्हता, सो आम्ही नाही करू शकलो. आज आम्ही परत ट्राय करणार आहे, बघू आता काय होतं. खूप गर्दी होती मंदिरामध्ये आणि महाशिवरात्री निमित्त आम्हाला तरी 1 तास लागला कंप्लीट. आम्ही लवकर गेलेलो आणि फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन झाल्यावर एक वेगळाच आनंद असतो आपल्याला. तसा झालेला होता आम्हाला, कारण की लास्ट टाइम आमचं दर्शन झालेलं नव्हतं आणि यावेळेस आमचं खूप छान आणि शांतीने दर्शन झालेलं. जेवण वगैरे संपवून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. कसा वाटला तुम्हाला आमचा हा महाशिवरात्री स्पेशल ब्लॉग? प्लीज आवडला तर नक्की कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.